व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित बंधू आणि भगिनीनो, जेणे न जाणे होय काशी त्याने यावे बारशी असं म्हटलंय. तर त्यामुळे आज आमच्या सोलापूर जिल्ह्यातले सगळे लोक इथे एकत्र आलेत याचा मला अतिशय आनंद होतोय. सध्या पुस्तकं विकली जात नाहीत असं रडगाणं मराठी साहित्य विश्वात गायलं जात असताना या पुस्तक प्रकाशन समारंभाची सुरुवात एका गाण्याने होतीये, ही मला फार महत्वाची गोष्ट वाटते. आणि न्यू इरा पब्लिशिंग हाऊसनी एक नवं पर्व, नवं चैतन्य हे मराठी प्रकाशन विश्वामध्ये निर्माण केलेलं आहे. त्यामुळे शरद आणि अमृता तांदळे यांना खरं मनपूर्वक धन्यवाद दिले पाहिजे. नाहीतर पूर्वी पुण्यामध्ये असं होतं, दुपारी 1 वाजता तुम्ही पुस्तकाच्या दुकानात पुस्तक मागायला गेलात तर ते सांगायचे आता जेवणाची वेळ झालेली आहे किंवा पुस्तक वर ठेवलेलं आहे त्यामुळे खाली आणायला वेळ लागणार आहे. त्यांच्याबरोबर जी सगळी तरुणाई आहे ती एकूण मराठी साहित्य विश्वाचं बळ वाढवणारी आहे. शरददादा म्हणाले की कार्यक्रमाला एवढी गर्दी जमेल की नाही मला भीती वाटत होती. ज्यांच्या नावात शरद असतं त्यांच्या कार्यक्रमाला गर्दी जमतेच असा महाराष्ट्राचा अनुभव आहे. त्यामुळे असा एक छान योग या निमित्ताने आलेला आहे. ज्यावेळेला मी फॅन्ड्री हा चित्रपट पाहिला मी अतिशय अस्वस्थ आणि अंतर्मुख झालो. मी कितीतरी दिवस झोपू शकलो नाही आणि ही अस्वस्थता एका कलाकृतीने दिलेली होती. दलित आत्मकथनांनी मला तोच अनुभव दिलेला होता. मला नागराज मंजुळे यांचं खरोखरीच कौतुक असं वाटतं की सर्वसाधारणपणे आज लेखक कलावंतांची मानसिकता अशी आहे की व्यवस्थेशी मैत्री करायची, म्हणजे आपल्या समोरचे सगळे प्रश्न सुटून जातात पण व्यवस्थेला प्रश्न विचारणारे जे फार मोजके कलावंत आहेत ते सगळे आज व्यासपीठावरती आहेत याचा मला अतिशय आनंद आहे. आणि दरवेळेला तुम्हाला व्यवस्थेला प्रश्न विचारण्यासाठी मोर्चामध्ये सहभागी झालं पाहिजे, आंदोलनच केली पाहिजेत, हातामध्ये झेंडेच घेतले पाहिजेत याची आवश्यकता नसते. जे माध्यम तुम्हाला मिळालेलं आहे त्या माध्यमाचा तुम्ही किती प्रभावीपणे वापर करता आणि त्यातून आपली भूमिका लोकांच्यापर्यंत पोहोचवता यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. आजकाल कुठलीही भूमिका न घेणं एवढीच एक भूमिका सर्व क्षेत्रात घेतली जाते. त्या पार्श्वभूमीवरती या व्यासपीठावरचे नागराज मंजुळे असतील, सौमित्र असतील, गिरीश कुलकर्णी असतील, या कलावंतांचं मला खरोखरीच कौतुक वाटतं. फॅन्ड्री या चित्रपटाने म्हणजे उदात्त आणि उन्नत संस्कृतीचे गोडवे गाणाऱ्या भारत देशातलं जात वास्तव काय आहे याच्याकडे लक्ष वेधलं आणि इतकी अमानवी, माणुसकीची अप्रतिष्ठा करणारी आणि प्रगत समाजाला ज्याचं काही वाटत नाही अशा जात वास्तवावरती त्यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून बोट ठेवलं. आपल्याला स्वातंत्र्य मिळून आता जवळजवळ 80 वर्ष पूर्ण होतील, 78 तर पूर्ण झालेलीच आहेत आणि इतक्या वर्षामध्ये देखील आपली मानसिकता बदलू शकली नाही. आपण अस्पृश्यता निवारणाचे कायदे केले पण कायद्यांनी मानसिकता बदलत नाही. वेदिक ज्युरिस्प्रुडन्स नावाचा भास्कर आव्हाडांचा एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं, व्हेन विजडम एंड्स लॉ बिगिन्स. जिथं समाजाचं शहाणपण संपतं तिथं कायद्याचं राज्य सुरू होतं. आम्हाला शहाणपणही आलं नाही, कायद्याचं राज्यही बदल करू शकत नाही. इतकं समाजमानस का खालावलेलं आहे याचं चिंतन करायला भाग पाडणारा हा चित्रपट म्हणून आपल्याला याच्याकडे पाहिलं पाहिजे. आणि फार कलात्मक रीतीने सगळे सामाजिक, राजकीय, धार्मिक असे सगळे वेगवेगळे धागे एकत्र गुंफत त्यांनी ही सगळी कलाकृती उभी केली आहे. आपण ज्यावेळेला मागे वळून पाहतो म्हणजे 1890 साली महात्मा फुले कालवश झाले, एक क्रांतीसूर्य मावळला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने एक ज्ञानसूर्य जन्माला आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 साली येवल्याला जी अस्पृश्य परिषद झाली त्याच्या अध्यक्षपदावरून जे भाषण केलेलं होतं त्या भाषणामध्ये बाबासाहेब असं म्हणालेले होते की हिंदू समाज ही एक मजलेदार इमारत आहे. या इमारतीमध्ये जो वरच्या मजल्यावरती तो श्रेष्ठ समजला जातो, जो खालच्या मजल्यावरती आहे तो कनिष्ठ समजला जातो, जो वरच्या मजल्यावरती आहे तो कितीही भ्रष्ट असला तरी श्रेष्ठ समजला जातो
जो खालच्या मजल्यावरती आहे तो किती श्रेष्ठ असला तरी कनिष्ठ समजला जातो. या इमारतीला कसलाही जिना नाही. माणसांनी निर्माण केलेल्या माणसांसाठीच्या या तुरुंगात मी माझ्या दलित बांधवांना राहू देणार नाही. नव्या विचारांचा सुरुंग लावून हा तुरुंग मी फोडून टाकल्याशिवाय राहणार. आणि मग बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र आपल्याला दिला. साहित्यिक पातळीवरती ज्यावेळेला आपण विचार करतो तर बाबासाहेबांचा विचार पुढे नेण्याचा जो एक भाग आला तो दलित साहित्याच्या निर्मितीतून आला. म्हणजे या सर्व लेखकांनी पिढ्यानपिढ्या भोगलेल्या यातनांची आणि दुःखांची विदारकता एवढी प्रचंड होती की ते व्यक्त करण्यासाठी त्यांना कुठलंही प्रतिभा साधन करावं लागलं नाही. त्यांच्या अनुभवांना शब्दरूप मिळालं आणि त्यातून मराठी साहित्यालाच नव्हे तर भारतीय साहित्याला समृद्ध करणारा एक प्रवाह निर्माण झाला. आपण असं म्हणतो की वेदना, विद्रोह आणि नकार ही 3 मूल्य दलित साहित्याच्या केंद्रस्थानी आहेत. मला असं वाटतं की ही 3 मूल्य दलित साहित्याच्या केंद्रस्थानी होती. फॅन्ड्रीचं वेगळेपण काय आहे तर वेदना, विद्रोह आणि नकार याच्याबरोबर प्रतिकार नावाचं एक नवं मूल्य फॅन्ड्री या चित्रपटाने प्रस्थापित केलं. आणि ही मला खूप महत्वाची गोष्ट वाटते. म्हणजे जब्यानी चित्रपटाच्या शेवटी भिरकावलेला दगड तो आता आम्ही केवळ वेदना सहन करणार नाही, आम्ही केवळ विद्रोह सहन करणार नाही, केवळ नकार देणार नाही, आता आम्ही याचा प्रतिकार देखील करणार आहोत. तर या टप्प्यावरती हे जे काही एक क्रांतिकारी परिवर्तन झालं त्या दृष्टीने सुद्धा आपल्याला त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. मला हनुमंत अजिनाथ लोखंडे या आमच्या भागातल्या लेखकाचं मनपूर्वक अभिनंदन करावं असं वाटतं की नव्या पिढीचा लेखक, अभ्यासक कसा असावा याचा आदर्श वस्तुपाठ म्हणून आपल्याला हनुमंतरावांच्याकडे पाहावं लागेल. आणि हे सगळे वेगवेगळे 150 पानाचे हे पुस्तक लिहित असताना या प्राध्यापकांनी, म्हणजे मी ज्यांना गुरुस्थानी मानतो ते शिवाजीराव भोसले असं म्हणत असत की जे टोल पडल्यानंतर वर्गामध्ये येतात आणि टोल पडल्यानंतर वर्गाबाहेर जातात आणि 2 टोलांच्या मध्ये जे टोलवा टोलवी करतात ते प्राध्यापक. अर्थात त्यामध्ये मिलिंद जोशी आणि लोखंडे येत नाहीत हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो. पण त्यांनी ज्या पद्धतीने सगळी मांडणी केली आहे आणि फॅन्ड्री येण्यापूर्वीचे चित्रपट, नंतर आलेले चित्रपट, फॅन्ड्रीचं वेगळेपण, फुले शाहू आंबेडकर ही जी परंपरा आपण परिवर्तनाची मानतो त्या परंपरेने दिलेलं वेगळेपण आणि फॅन्ड्री या चित्रपटामध्ये म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी आल्या, जात वास्तव आलंय, उच्चवर्णीयांची मानसिकता त्याच्यामध्ये आली आहे. पण तो चित्रपट पाहत असताना प्रेक्षकांच्या मधून ज्या प्रकारचे प्रतिसाद आणि प्रतिक्रिया आल्या त्या देखील कुठल्या मानसिकतेचं प्रतिनिधित्व करतात याकडे त्यांनी निर्देश केलेला आहे. आणि यासाठी जे संदर्भ त्यांनी दिले आहेत, जे पुस्तकांचा अभ्यास त्यांनी केलेला आहे ते पाहिल्यानंतर मला शरदराव जे सुरुवातीला म्हणाले ते फार महत्त्वाचं वाटलं की पुस्तकांवर चित्रपट येतात पण चित्रपटांवर आलेलं माझ्या वाचनातलं गेल्या काही वर्षातलं सर्वोत्तम पुस्तक म्हणून या पुस्तकाचा उल्लेख केला पाहिजे. आणि भारतीय चित्रपटातील मैलाचा दगड असं या पुस्तकाचं नाव दिलेलं आहे. तर मराठी साहित्यातील चित्रपट विषयक पुस्तकांच्या वाटचालीतील मैलाचा दगड म्हणून या पुस्तकाचा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष या नात्याने मी आज या ठिकाणी आवर्जून उल्लेख करतो. किती छोट्या छोट्या गोष्टींचा विचार आमच्या हनुमंतरावांनी केलेला आहे. म्हणजे आपल्याकडे धर्म ही संकल्पना अगदी पूर्वीपासून आहे आणि खरं तर देव आणि धर्म या गोष्टी माणसांनीच निर्माण केलेल्या आहेत, त्यामुळे त्या माणसापेक्षा श्रेष्ठ असू शकत नाहीत. पण शेवटी या सर्व धर्मसत्तेच्या आडून ही सगळी ज्याची विद्वेषाची अशा प्रकारचे भेद निर्माण करणारी व्यवस्था आपल्या ताब्यामध्ये राहावी या दृष्टीनं जे काही प्रयत्न केले गेले त्याचा सुद्धा खूप सुंदर मागोवा लोखंडे यांनी अभ्यासपूर्ण असा या सगळ्यामध्ये घेतलेला आहे. प्रतिमा आणि प्रतीक, धर्माचं खरं काम काय आहे? विवेकानंदांनी सांगितलं होतं की ट्रू एम ऑफ रिलिजन इज टू ड्रॉ अटेन्शन टू द डिव्हिनिटी ऑलरेडी इन मॅन. माणसामध्ये असलेल्या दिव्यत्वाचा त्याला परिचय करून देणं हे खरं धर्माचं काम आहे. पण त्या धर्माचा शोषणासाठी वापर केला गेला
आणि त्यामुळं त्या धर्माच्या आडून रूढी, परंपरा, कर्मकांड यातून जी प्रतीकं समोर आणली गेली, ज्या प्रतिमा समोर आणण्यात आल्या, त्यातून भेदाच्या नवे कळप ज्याला आपण म्हणू ते सगळे निर्माण केले गेले. म्हणजे विशेषतः हंस असेल, गरुड असेल, हत्ती असतील, ही वाहनं एका विशिष्ट देवांची, आणि मग गाढव असेल, कावळा असेल, ही वाहनं, डुक्कर असेल, ही एका विशिष्ट समुदायाची. अशा प्रकारचा भेद निर्माण केला गेला. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की आपल्याला आजवर नेहमी सांगण्यात आलं की सर्व धर्म ब्रह्मासच मिळती जशा सागराला सरिता, की सगळे धर्म त्या एका परमतत्वापाशी एकरूप होतात. पण जिथे एकरूप होतात तिथे तरी समानता आहे का? आज आपण कुठल्याही देवस्थानामध्ये जा, तिथे VIP, VVIP, सामान्य माणूस असे सगळे भेद आपल्याला पाहायला मिळतात. तर हे सगळं कशामुळे घडतंय? आज आपल्या एकूण भारतीय समाजामध्ये जे काही परिवर्तनाची पावलं पडली, त्या पावलामध्ये धर्म सुधारणा हा सामाजिक सुधारणाचा एक भाग म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं. तर ती प्रतिमा आणि त्या प्रतिमा आणि प्रतीकं याविषयी सुद्धा लोखंडे यांनी फार मार्मिकपणाने लिहिलंय, आणि त्यांचा तो सगळा अभ्यास आपल्या लोककथा, लोकसंस्कृती याचा सुद्धा आपल्याला तो त्याच्यामध्ये दिसून येतो. आणि म्हणून विशिष्ट लोकांनीच पालखीचे भोई व्हायचं, त्याला पालखी खांद्यावरती घ्यायची, आणि विशिष्ट लोकांनीच बत्त्या उचलायच्या आणि त्या पालखीला प्रकाश दाखवायचा. ही मानसिकता येते कुठून? तर याचा देखील विचार आपल्याला त्याच्यामध्ये दिसतो. आणि हे पुस्तक आपल्याला आजच्या काळामध्ये देखील खूप चिंतन करायला भाग पाडणार आहे. आपण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर निधर्मी लोकशाही स्वीकारली. आपल्या घरामध्ये धर्म असेल पण सार्वजनिक जीवनामध्ये तो आणायचा नाही, ही विचारधारा घेऊन आपण पुढे जातोय. सार्वजनिक जीवनामध्ये आपली एकच एक ओळख नसते, आपली अनेक ओळखी असतात. ज्यावेळेला आपण जगभरातली सगळी माणसं एकत्र येतात त्यावेळेला आपण खूप अभिमानाने सांगतो की मी आशिया खंडातून आलोय. आशिया खंडातले लोक एकत्र आले की आपण म्हणतो मी भारतातून आलोय. भारतातले लोक एकत्र आले की आपण म्हणतो मी महाराष्ट्रातून आलोय. महाराष्ट्रातले लोक एकत्र आले की आपण म्हणतो मी सोलापूर जिल्ह्यातून आलोय. सोलापूर जिल्ह्यातले लोक एकत्र आले की आपण म्हणतो मी बार्शीतून आलोय. बार्शीतले लोक एकत्र आले की मग ब्राह्मण गल्ली, अमुक गल्ली, तमुक नगर, ही सगळी विद्वेषाची मुळं आपल्याला दिसायला लागतात. आणि आपली ही जी मुळाची ओळख आहे, मुळाकडे जाणारी, ती ओळख अधिक गडद करून सगळं राजकारण आज तापवलं जात आहे आणि मनं कलुषित केली जात आहेत. तर या पार्श्वभूमीवरती आज आपण जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये जा, प्रत्येक माणसाच्या रक्ताचा रंग लाल आहे, त्याच्या अश्रूची चव खारटच आहे, त्याच्या घामाचा वास तोच आहे. असं असताना देखील हे सगळं आपल्याला का घडताना दिसत आहे याचा विचार करायला भाग पाडणारं हे पुस्तक आहे. आणि त्यामुळे एकीकडे आपण भौतिकदृष्ट्या खूप समृद्ध होतो, पण दुसरीकडे जे एक किळसवाणं वैचारिक दारिद्र्य आपल्या समाजामध्ये आहे आणि माणूस म्हणून इतरांना देखील जगण्याचा अधिकार आहे, त्याचा विचार देखील आम्ही करायला तयार नाही. त्यामुळं आपल्याला कुठल्या अर्थाने प्रगत म्हणायचं अशी विचारांची अनेक कंपनं आपल्या मनामध्ये निर्माण करणारं, आपल्या मनामध्ये अपराधी भाव निर्माण करणारं, त्यातला जब्या हा न्यूनगंड, भयगंड आणि अपराधगंड तिन्ही गोष्टींनी ग्रासलेलं आहे. म्हणजे प्रेम ही किती उदात्त आणि उन्नत भावना आहे. भीतीने मरतील मानव कुले, प्रीती निमाली तर असं म्हटलंय. पण आज भयशून्य चित्त आपल्याला कुठेही आढळत नाही. इतकं सगळीकडं भीतीचं सावट आहे. समाज म्हणजे माणसांची साखळी असं चित्र अपेक्षित आहे. तसं न होता माणसांची गर्दी, आणि त्या गर्दीची आपल्याला भीती वाटावी अशा प्रकारचं वातावरण का निर्माण होत आहे? असे असंख्य विचार आपल्या मनामध्ये निर्माण करून आपल्याला विचार प्रवण करणारं हे पुस्तक म्हणून आपल्याला त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. मी न्यू इरा पब्लिक हाऊसला मनपूर्वक धन्यवाद देतो की एक अतिशय महत्त्वाचं, या पुस्तकाला केवळ चित्रपटावरून आलेलं पुस्तक असं मी म्हणणार नाही, मराठी साहित्यातील वैचारिक साहित्याचं दालन समृद्ध करणारं पुस्तक म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. आणि तर या पुस्तकाला आपण भरभरून प्रतिसाद द्याल अशी मला खात्री आहे. पुस्तक प्रकाशन सोहळ्याला इतके लोक जमतात, ही दंतकथा वाटावी अशी गोष्ट सध्या वाटते. म्हणजे तुम्ही याचे नंतर जे व्हिडिओ व्हायरल कराल त्यामध्ये मी
स्टेज आणि गर्दी असं संयुक्तपणे दाखवा, नाही तर लोकांना वाटायचं की ही कुठल्या तरी सभेची आहे आणि व्यासपीठ वेगळं आहे. तर मी हनुमंत अजिनाथ लोखंडे या मराठीतल्या अतिशय कसदार लेखकाला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि आमचे मित्र नागराजजी आमच्याच परिसरातले ते आहेत. आम्ही सगळी म्हणजे आम्ही बार्शीहून आलो तर पुणेकर आम्हाला अजून आपलं मानत नाहीत ही आमची देखील खंत आहे, कारण बाहेरून आलेलो आहोत. तर त्यामुळे न्यूनगंड, भयगंड, अपराधगंड त्या जगामध्ये आम्ही देखील आम्हाला पाहतो आहोत. पण त्यातून तो बाहेर त्याला काढणं ही समाज म्हणून आपली जबाबदारी असं मला वाटतं. त्यामुळं समाजाची मानसिकता बदलण्याचं सामर्थ्य हे अशा पुस्तकांमध्ये निश्चितच आहे. मी लोखंडे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि नागराज यांच्या हातून देखील अशाच उत्तम उत्तम कलाकृती निर्माण व्हाव्यात. त्यामध्ये सौमित्र यांचा अभिनय आपल्याला बघायला मिळावा. गिरीश कुलकर्णी तर साथीला असतातच आणि अशीच उत्तम उत्तम पुस्तकं येत राहावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि शेवटी द्राक्षाची गोडी ही केवळ पाहण्यामध्ये नसते तर ती खाण्यात असते. हे पुस्तक आपण विकत घेऊन वाचाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो.